दिवस उन्हाळ्याचे होते. दिवसभर उन्हाचा कडाका वाटायचा आणि जशी संध्याकाळ आली तशी ती गरमी हळूहळू नाहीशी व्हायची. सावंतवाडी डेपोत रात्रीचे 8 वाजत आले होते. 2च दिवसात पालखी सोहळा असल्याने डेपोत प्रवाशांची भरपूर गर्दी होती. एकामागून एक गाडी डेपोत येत होती आणि जात होती. वेळोवेळी डेपोत गाडी लागली आणि किती वाजता सुटेल याच्या सूचना होत होत्या. त्यातच दुपारची शांत झोप घेऊन गणेश आपली स्कूटर घेऊन डेपोत येत होता. गणेश सावंतवाडी एस.टी. डेपो ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता. त्याला लागून फक्त 2च महिने झाले होते. त्यामुळे त्याच्यातील काम करण्याचा जोशसुद्धा तितकाच होता. आज त्याची नाईट शिफ्ट होती. 9:30ची गाडी घेऊन जाण्याची त्याची वेळ होती. पण तो डेपोत आज 1 तासाआधीच आला होता. तो डेपोत येताच त्याची गाडी त्याने पार्किंगमध्ये लावली आणि त्याने हँडल लॉक करत चावी काढत आपल्या खिशात ठेवली आणि तो गाणे गुणगुणत चौकशी कक्षाकडे आला. तिथे त्याच्या ओळखीचे माणसं बसली होती. त्यांना नमस्कार करत गणेश म्हणाला, "काय रमेश तात्या, अहो जा की घरी आता. किती वेळ बसणार? म्हातारी वाट पाहत बसली असणार घरी." रमेश तात्या वयाने बरेच वयस्कर होते. गेली कित्येक वर्षे त्याने एस.टी. महामंडळात बसेसच्या घोषणा केल्या होत्या. ते गणेशकडे पाहत हसत म्हणाले, "अरे हो बाबा, झालं की. बस 2 गाडीची घोषणा झाली की संपलं आपलं काम. मग निघतो घरी." "पण गणेश, तू लवकर आलास की रे? तुझ्या गाडीचा टायमिंग तर 9:30चा आहे ना?" "अहो तात्या, दिवसभर झोप काढली. उठलो तर घरी करमतच नव्हतं. म्हटलं चला लवकर डेपोत, तेवढंच टाईमपास करता येईल." रमेश तात्या थोडे हसले आणि म्हणाले, "माझ्या तरुणपणी मीही असंच करायचो. मज्जा वाटायची या कामाची. पण एक सांगतो गणेश, तूही कंटाळशील. सगळेच कंटाळतात एकच काम करून करून. मग क्षेत्र कोणतेही असो." त्यावर गणेश म्हणाला, "कशाला तात्या इतकं टेन्शन देताय? जेव्हाचं तेव्हा बघू." रमेश तात्या हसले आणि म्हणाले, "बरं बरं बाबा." त्यांनी लगेच 2 गाडीच्या घोषणा केल्या आणि ते खुर्चीवरून उठले आणि केबिनच्या बाहेर आले. "चला तात्या, थोडा चहा घेऊ. तसाही माझा सोबती कंडक्टर चंदू यायचा आहे." "हो चल चल." गणेश आणि रमेश तात्या डेपोच्या बाहेर आले आणि तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली. चहा पीत पीत त्यांच्या गोष्टी चालूच होत्या. रमेश तात्या वर्तमानपत्र वाचत होते आणि अचानक एक बातमीकडे त्यांचे लक्ष गेले. बातमीत लिहिले होते की कोल्हापूर महामार्गावर एक ट्रक आणि एका 4 चाकीचा भीषण अपघात. 4 जागीच ठार आणि एकाचा सुखरूप जीव वाचला. तो अपघात 1 दिवस आधीचा होता. त्यांनी लगेच वर्तमानपत्र गुंडाळून ठेवलं आणि गणेशकडे पाहत ते म्हणाले, "अरे गणेश, तुझी ड्युटी आज कोल्हापूरकडेच आहे ना?" चहा पिणारा गणेशने मानेनेच होकार दिला. "बरं, जरा सांभाळून जाशील." गणेशने आपल्या हातातील चहाचा कप खाली ठेवला आणि तो म्हणाला, "का हो तात्या, सांभाळून म्हणजे समजलो नाही मी." रमेश तात्यांनी आपल्या हातातील वर्तमानपत्र त्याला दाखविले आणि त्यातील बातमी गणेशने पटापट वाचली आणि तो म्हणाला, "अहो, पण ह्या अपघाताशी माझं काय देणं घेणं?" गणेश काळजीने म्हणाला. "गणेश, एका मोठ्या व्यक्तीच्या नात्याने सांगतोय. ऐक माझे, असल्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. तुझी ड्युटी त्याच मार्गाने आहे आणि त्यातल्या त्यात रात्रीला. त्यामुळे त्या मार्गावरून जरा सांभाळून जा." ठीक रात्री 3च्या जवळपास अमावस्या चालू होईल. काही अलतं-भलतं डोळ्यासमोर येऊ शकतं. गणेश आता गालातल्या गालात हसला. "अच्छा, तर तुम्ही यामुळे म्हणताय मला सांभाळून जा म्हणून?" "अहो तात्या, भीती कशाला दाखवता? आणि तसेही मी या भूताखेतांच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मला मुद्दाम भीती नका दाखवू." "गणेश, भीती नाही, सतर्क करतोय तुला. बाकी तुम्ही आजकालची मुलं तसेही कुठे ऐकतात थोरा मोठ्यांच्या गोष्टी. पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. बरं, मी काय करायला पाहिजे ते तरी सांगा मला." पुन्हा हसत गणेश म्हणाला. त्यांनी आपल्या गळ्यातली माळ काढून गणेशच्या हातात दिली आणि ते म्हणाले, "घाल ही माळ गळ्यात, किमान आजच्या रात्री तरी." त्यानेही काहीच नकार न देता ती माळ आपल्या गळ्यात घातली. पण गणेशला मात्र अशा गोष्टी फालतू वाटायच्या. पण रमेश तात्यांचे मन राखण्यासाठी त्याने ती माळ त्याच्या गळ्यात घातली. त्या दोघांचाही चहा पिऊन झाल्यावर गणेशने बिल दिले आणि तो हॉटेलच्या बाहेर निघाला. रमेश तात्यांनी आपली जुनी एम.ए.टी. गाडी लोटत डेपो पार्किंगमधून बाहेर काढली. 2-3 किक मारल्यावर ती चालू झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा गणेशला सांभाळून जा म्हणून ताकीद दिली आणि ते त्यांच्या घराकडे निघाले.
रमेश ताता गेल्यावर गणेश स्वतःशीच म्हणाला, काय म्हातारा, काय पण बरळतो, बघू काय येतं समोर तर. पण असं म्हणत गणेश डेपोकडे चालत निघाला. आता 9 वाजून आले होते. त्याचा सोबती कंडक्टर चंदूसुद्धा डेपोत आला होता. गणेशने डेपोतील गाडी व्यवस्थितपणे पाहून घेतली. कोणत्या चाकात हवा कमी आहे का, कुठे बिघाड दिसतो का, आणि त्यानंतर त्याने पटकन गाडी चालू करून मेन डेपोत लावली आणि गाडीची नोंदणी करण्यासाठी तो नोंदणी कक्षात निघाला. गाडीची नोंदणी होताच डेपोत मोठ्याने घोषणा झाली, कोल्हापूर सावंतवाडी कोल्हापूर 9:30 वाजता निघणारी बस फलाट क्रमांक 2 वर लागली आहे. काहीच वेळात बस भरली. पुन्हा एकदा गणेशने गाडीची हवा पाहिली. समोरच्या काचावर थोडं पाणी मारून तो स्वच्छ केला. लोक आधीच जाण्याच्या घाईत असल्यामुळे ओरडत होती. त्यातील 1-2 जवान पोरं समोर आली आणि म्हणाली, ओ साहेब, काढा की राव गाडी, किती वेळ झालाय. गणेशने आपला मोबाईल काढून टाईम पाहिलं. 9:30 वाजायला अजून 5 मिनिटे बाकी होती. अजून 5 मिनिटे बाकी आहेत, माहीत नाही का 9:30ची गाडी आहे म्हणून, बसा गपगुमाने आत. गणेश जरा ओरडून म्हणाला. तसे ते मुलेही काहीच न बोलले नाहीत आणि ते जाऊन आपल्या जागेवर बसले. गणेश आपल्या तोंडावर थोडं पाणी मारत दुपट्ट्याने पुसत तो आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि हातात तिकीट काढायची मशीन घेऊन चंदू गाडीकडे येत होता. तो आला आणि त्याने डबल बेल वाजवली. काय हो चंदूभाऊ, निघायचं का? हो हो काढा. गणेशने गाडी चालू करत जोरात एक्सिलेटर दिला. गाडी थोडी गरम केली आणि गिअर टाकत त्याने गाडी डेपोच्या बाहेर घेतली. जशी गाडी चालू झाली तसे गाडीमधील गोंधळ करणारी लोक शांत झालीत. गाडीत आता थंड हवा शिरत होती, त्यामुळे लोकांच्या मनावरील दिवसभराचा ताण नाहीसा होत होता. काही म्हातारी लोक डोळे लावून निद्रेत सुद्धा गेली होती. चंदू एक एक करून सगळ्यांची तिकीटं काढत होता. रात्रीच्या अंधारात ती एस टी बस गणेशने जोरात पळवत होता. गाडी जशी मुख्य रस्त्यावर लागली तेव्हा त्याने गाडीचं स्पीड आणखी वाढवला, कारण इथे शहरापेक्षा फारच कमी ट्रॅफिक होतं. चंदूचे तिकीट काढून झाल्यावर त्याने डबल बेल दिली. तसे त्या एका हाताने गणेशने गाडीतील मागची लाईट बंद करून त्या जागी कमी प्रकाशाची पिवळी लाईट चालू केली. आता पूर्ण गाडीत अंधुक असा उजेड होता. गाडी आता अंधारातून रस्ता चिरत पहिल्या स्टॉपवर येऊन थांबली. गणेशने मागे वळून पाहिले तेव्हा मागच्या सीटवरून काही लोक आपापली पिशवी सामान घेऊन उतरत होती. चला पटापट, मोठ्या आवाजात चंदूने त्यांना उतरायला सांगितले. ते उतरताच चंदूने पुन्हा बेल दिली. गणेश गिअर टाकणारच होता की त्याच्या गळ्यातील ती माळ नेहमी त्याच्या हाताला लागायची. बऱ्याच वेळापासून गणेश सोबत हेच होत होतं, त्यामुळे तो त्या माळेला त्रासला होता. त्याने ती माळ गळ्यातून काढली आणि रागातच ती माळ त्याने समोर ठेवली. काय नुसती कटकट, नुसतं मनाला भीती लावून दिली म्हाताऱ्याने, गणेश स्वतःशीच रागाने म्हणाला आणि त्याने गाडी चालू करत पुन्हा रस्त्यावर घेतली. आता जसजसा एक एक करून स्टॉप येत होता, प्रवासी उतरत होते. बऱ्याच तासाच्या प्रवासानंतर पुढचे स्टॉप वेल्हेगाव येणार होते आणि अचानक गाडी चालत असताना गणेशला गाडीच्या इंजिनमधून कसला तरी जळल्यासारखा वास येऊ लागला. त्याला वाटले की गाडी इतक्या वेळपासून धावत आहे म्हणून येत असेल, पण नंतर गाडीच्या समोरून थोडाफार धूरसुद्धा येऊ लागला. त्यामुळे गणेश जरा घाबरला. अरे देवा, आता मध्येच बंद पडू नको म्हणजे झालं. त्याने गाडीचा स्पीड कमी केला. आता गाडी हळूहळू रस्ता कापत होती. समोर वेल्हे गावही दिसत होते. त्याने गाडी कशीबशी तिथे आणून थांबवली. गाडी अचानक थांबल्यामुळे गाडीतील कंडक्टर, चंदू आणि बाकी प्रवासीसुद्धा जागे झाले. गणेश पटकन गाडीच्या खाली उतरला. चंदूसुद्धा दार उघडून गाडीच्या खाली आला. काय हो गणेश भाऊ, गाडी इथे का थांबवली? तुम्हीच बघा की काय झालं तर, गणेश चंदूला म्हणाला. समोर इंजिनमधून पांढरा धूर निघत होता आणि गाडीच्या खालच्या बाजूने कूलिंग एजंट म्हणजेच हिरव्या रंगाचे पाणी पूर्ण रस्त्यावर झिरपत होते. बाप रे, मग आता? चंदूने काळजीने विचारले. प्रवाशांना सांगा की गाडी फेल झाली म्हणून, गणेश नाराजीने म्हणाला. तसे चंदू प्रवाशांना गाडीच्या खाली उतरायला सांगू लागला. चला, गाडी फेल झाली आहे, पुढे नाही जाऊ शकणार. चंदूने अशी घोषणा करताच प्रवासी काय झाले, कसे झाले, तसेच अनेक प्रश्न विचारू लागले. सगळ्यांना चंदू शांत करत म्हणाला, या आधी खाली उतरा, दुसऱ्या गाडीत जावे लागेल.
लोक आधीच त्रासले होते, पण पर्याय नसल्यामुळे सगळेजण उतरले आणि गाडीची हालत पाहून ते अजूनच नाराज झाले. त्यांची एकमेकांसोबत कुजबूज चालू झाली. सगळेजण डेपोत दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते. चला चंदू भाऊ, गाडी येईपर्यंत थोडं टपरीवरून तरी येऊ. वेळ 11:30ची झाली होती, पण 1-2 पानटपऱ्या चालू होत्या. ते दोघेही चालत टपरीकडे आले आणि चहाची ऑर्डर देऊन ते समोरच्या टेबलवर बसले. ती टपरी अगदी बस स्टॉपला लागून होती, त्यामुळे गाडी आली तरी पटकन नजरेत यायची. चहा घेत चंदू गणेशला म्हणाला, तुम्ही गाडी डेपोतून काढताना व्यवस्थित पाहिली होती ना? चंदू भाऊ, 2 वेळा चेक केली बघा गाडी. मीच तर आश्चर्यचकित झालो गाडीची हालत पाहून. मग आता काय, आपल्याला रात्र इथेच काढावी लागेल का? चंदू म्हणाला. नाही, गाडी आता तशी खाली झाली आहे. मी रेडिएटरमध्ये पाणीसुद्धा टाकलं आहे. गाडीचे इंजिन थंड झाले की गाडी बघू एकदा. झाली चालू तर जाऊया पुढे, नाहीतर कोल्हापूर आहेच की, किती अर्धा तास लागेल. हां, फक्त आता प्रवाशी घेऊन जाता येणार नाही, नाहीतर पुन्हा ओव्हरलोड झाली तर गाडी पुन्हा बंद पडू शकते. त्यांचे चहा पिणे झाले तसे समोरून एक एस.टी. बस येताना दिसली. आता त्या दोघांनाही आनंद झाला. बिल देऊन त्यांनी लगेच त्या गाडीला हात दाखविला. त्या गाडीला ह्या डेपोचा स्टॉप नव्हता, पण गणेशच्या अंगातील खाकी शर्ट पाहून त्याने गाडी थांबवली. तसेच डेपोमधील प्रवासी धावतच त्या बसकडे आले. चंदूने आपल्या मशीनमधील सगळ्या प्रवाशांची नोंदसंख्या प्रिंट करून त्यांना दिली आणि ते सगळे प्रवासी त्या गाडीत चढले आणि ती गाडी कोल्हापूरकडे निघाली. काही वेळा ते चहाच्या टपरीवालेसुद्धा निघून गेले. आता त्या स्टॉपवर फक्त चंदू आणि गणेश होते. रात्रही बरीच झाली होती. वेळ 12च्या वर गेली होती. आजूबाजूने घट्ट अंधार होता. गणेशने त्या बंद पडलेल्या एस.टी. बसला पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ती आवाज करत होती, पण नंतर मात्र सुदैवाने ती चालू झाली. ते दोघेही खूप आनंदित झाले. आता चंदूसुद्धा पुढच्या बाजूला, म्हणजेच गणेश ड्रायव्हरच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला आणि त्यांनी गाडी पुन्हा कोल्हापूरकडे घेतली. गणेश मनोमन विचार करत होता की गाडी मध्येच बंद पडू नये. आता रस्ता आधीपेक्षाही खूप सुनसान होता. दोन्ही बाजूने अंधार आणि रोडच्या मध्ये हळूहळू एस.टी. बस धावत होती. कधी मध्ये मध्ये ती आचके देत होती, पण बंद पडत नव्हती. आणि तेवढ्यात समोरून रस्त्यावर अंधारात काहीतरी चमकत होते. ते अगदी हवेच्या गतीने जवळजवळ येत होते. तो एक ट्रक होता, जो भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने त्यांच्याकडे येत होता. त्याला साईड द्यावी म्हणून गणेशने गाडी थोडी बाजूला घेतली, पण जसजसा तो ट्रक जवळ येत होता तो स्पष्ट दिसत होता. आता एस.टी. बसचा लाईट जसा त्या समोरील ट्रकवर पडला तसे गणेश आणि चंदूच्या छातीत धस झाले, कारण त्या ट्रकमध्ये कोणीही नव्हते. पण तरीही तो ट्रक हवेच्या गतीने त्यांच्याकडे येत होता. एका क्षणी वाटलं की तो ट्रक त्यांना धडकणारच, कारण तो ट्रक अगदी एस.टी. बसला घासूनच गेला होता. गाडी कंट्रोल केली आणि त्याने त्या मागे गेलेल्या ट्रककडे साईड मिररमधून पाहिले, तेव्हा तो ट्रक भरधाव वेगाने जात होता आणि त्याच्या समोरच एक पांढऱ्या रंगाची 4-चाकी गाडी येत होती. तो ट्रक सरळ त्याला जाऊन धडकला आणि रस्त्याच्या खाली उतरत अंधारात नाहीसा झाला. ती 4-चाकी गाडीसुद्धा पूर्ण चेपली होती आणि भर रस्त्यात उभी होती. ही घटना इतक्या लवकर झाली होती की गणेश सुन्न होऊन सगळे पाहत होता. त्याने पटकन गाडी थांबवली. ते दोघेही भीतीने थरथर कापत होते. गणेश, अरे हे काय होतं? विना ड्रायव्हरचा ट्रक इतक्या वेगात कसा चालू शकतो? तू पाहिलेस ना, त्या ट्रकमध्ये कोणीही नव्हते. आपल्या माथ्यावरला घाम पुसत गणेश परत एकदा मागे त्या अंधारात पाहिले, तेव्हा त्या चेपलेल्या पांढऱ्या गाडीची लाल लाईट चमचम करत होती. हो रे, पण त्या मागच्या पांढऱ्या कारमध्ये कोणीतरी असेल की. त्यांना मदतीची गरज असेल, माहीत नाही. जिवंत तरी असणार की नाही. अरे वेड्यासारखा काय बोलतोस? तुला त्यांची मदत करायची आहे? अरे ही बाब काही साधी नाही. ही रात्र आहे, दिवस नाही. 12च्या वर वेळ झाली आहे. यावेळी बाहेर माहीत आहे ना काय काय फिरत असतं ते. मी नाही करणार बाबा कोणाची मदत. तू मुद्दाम मला घाबरवू नको रे यार. त्या ट्रकमध्ये कोणी असेल, होऊ शकतं आपल्याला भाससुद्धा झाले असेल. पाहिलेस ना किती स्पीडने गेला तो ट्रक. डोळे फुटलेत की काय तुझे? माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या ट्रकमध्ये कोणीच नव्हते.
गणेश विचार करीत होता, पण खरे तर त्याचीसुद्धा थोडीफार तरतरलीच होती. ठीक आहे, जे झालं ते झालं. आपण सुखरूप आहोत. नाही, जाऊ आपण त्यांच्याकडे. मला नाही वाटत त्या चारचाकीमध्ये कोणी वाचले असेल म्हणून. गणेशने पुन्हा गाडी चालू करण्यासाठी चावी फिरवली, पण गाडी चालू होतच नव्हती. कचकच करत होती आणि पुन्हा बंद पडत होती. आता मात्र ते दोघेही घाबरले होते. अरे देवा, काय हे संकट! गाडीसुद्धा चालू होत नाही. चंदूची तर भीतीने दातखिळीच बसली होती. त्यात अशा अंधारात ते उभे होते आणि काहीच दूर ती अपघात झालेली गाडी. गाडी चालू करत असताना संदीपचे लक्ष गाडीच्या मिररमध्ये गेले. तेव्हा त्याला त्या अपघात झालेल्या गाडीपाशी कोणीतरी हातवारे करत असताना दिसले. त्याने तोंड बाहेर काढून मागच्या दिशेने पाहिले तेव्हा खरंच तिथे उभे राहून कोणीतरी हात दाखवत होते. त्या अवतारावरून ती एक बाई वाटत होती, पण अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त त्या टिमटिम करणाऱ्या लाईटमध्ये तिच्या शरीराची आकृती दिसत होती. भोळ्या मनाचा गणेश आतून खूपच दयाळू होता. आपल्या डोळ्यासमोर कोणाचा मृत्यू होतो हे त्याला सहन होत नव्हतं, पण गाडीतून खाली उतरण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आणि तेव्हा त्याला समोर ती माळ दिसली, जी त्याने काही वेळापूर्वी काढून टाकली होती. आता त्याने ती गळ्यात घातली आणि तो चंदूला म्हणाला, चंदू, काळजी करू नकोस. आपण माणसे आहोत रे. जर त्यांना खरंच मदत हवी असेल तर. हीच का आपली माणुसकी? आणि टेन्शन घेऊ नकोस. माझ्या गळ्यात ही देवाची माळ आहे. मला काही होणार नाही. तू एक काम कर, तू इथेच थांब, मी बघून येतो, मग तर झाले. पण तरीही चंदू त्याला नको नको म्हणत होता. पण तरीही गणेश गाडीच्या खाली उतरला आणि त्या अपघात झालेल्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला. चंदू आता त्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि तोंड काढून गणेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागला. गणेश आता त्या अपघात क्षेत्राजवळ येऊ लागला होता. ती बाई तिथेच उभी होती. गाडीच्या आजूबाजूने रक्ताचा सडा दिसत होता आणि अंधारात तो पलटी झालेला ट्रकसुद्धा दिसत होता. आता ती बाई फक्त अगदी फुटाच्या अंतरावर उभी होती, पण आता ती हातवारे करत नव्हती. फक्त स्तब्ध उभी राहून गणेशकडे पाहत होती. आणि ह्याच क्षणीच गणेशला काहीतरी भयानक जाणवलं. ती बाई अंधारात होती, त्यामुळे तिचा चेहरा काहीच दिसत नव्हता. त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढून तिच्या चेहऱ्याकडे मारला आणि त्याचा विश्वास भरून गेला. कारण त्या बाईचे मुंडके नव्हते, फक्त धड दिसत होते. मानेतून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि आता त्याला त्या बिना मुंडक्याच्या त्या बाईच्या शरीरातून रडण्याचा आवाज येत होता. त्याने स्वतःला सावरून मागे घेतले आणि जितक्या वेगात होईल तितक्या वेगात तो परत एस टी बसकडे धावत निघाला. पण त्याचे पाय भीतीने इतके थरथरत होते की एक वेळ तो भर रस्त्यात पडला. पुन्हा उठला आणि वाचवा वाचवा म्हणून जोरात ओरडत होता. चंदूला संकटाची कल्पना होती, पण तो गाडीतून उतरू शकत नव्हता. जर तो गाडीतून उतरला असता तर त्याचे काही खरे नव्हते. पण त्याला हेही माहीत होते की गणेशच्या गळ्यात माळ आहे, त्यामुळे त्याला काहीही होऊ शकणार नाही. आणि झालेही तसेच. तो हेलकावे खात गाडीजवळ आला. कसा तरी गाडीत चढला. त्याने त्याच्या साईडचा दरवाजा घट्ट बंद केला आणि त्याने गाडीची चावी फिरवली, पण गाडी पुन्हा तसेच कचकच करत होती. तो पूर्ण घामाने चिंब भिजला होता. हो चालू, देवा वाचव, घाबरत मनात जे देव येईल त्यांचा तो धावा करत होता. आणि तेवढ्यात त्याच्या बाजूच्या खिडकीवर थाप पडली. वाचवा हो आम्हाला, मरतोय आम्ही. तो आवाज त्या स्त्रीचा होता आणि तिचा तो रक्ताळलेला हात खिडकीपर्यंत पोहोचलाच कसा? कारण गाडीची उंची आणि तिची उंची यात बराच फरक होता. आणि जेव्हा त्याने पाहिले तेव्हा गणेशचे पूर्ण अंग भीतीने कापून उठले. त्या बाईचे शरीर जवळपास 7 फूट उंचीचे वाटत होते. त्याला वाटले की हाच आपला शेवटचा क्षण आहे आणि त्याने एक लास्ट प्रयत्न म्हणून चावी फिरवली. आणि एका झटक्यात गाडी चालू झाली आणि जितक्या वेगात नेता येईल तितक्या वेगात त्याने एस टी बस पळवली. आता तो चुकूनही मागच्या आरशात पाहणार नव्हता, नाहीतर त्याला ती दिसली असती. बिनमुंडक्याची बाई जी धावत त्यांना मदत मागत होती. काही दूर जाताच घरे दिसू लागली. ते आता जवळपास कोल्हापूरजवळ आले होते. तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. त्याने हिंमत करून मागे पाहिले, पण आता त्याला काहीच दिसत नव्हते. आणि गाडी चालवत असताना त्याला रमेश तात्यांची आठवण झाली, ज्यांनी त्याला वर्तमानपत्रातील ती बातमी ऐकवली होती, ज्यामध्ये 1 दिवसाआधी एका ट्रकचा आणि एका 4चाकीचा भीषण अपघात झाला होता. आणि त्यांचा सामना नेमका कोणाशी झाला होता हे त्याला आता समजले होते.
ती त्यांची प्रेतं होती, भूतप्रेत. जर ती माळ त्याच्या गळ्यात नसती तर काय झाले असते याची कल्पनाच तो करू शकत नव्हता.